आता आपण टाइप्स ऑफ वेट करोजन बघणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, वेट करोजन म्हणजे काय हे बघितलं. आता बघा, द वेट ऑर इलेक्ट्रोकेमिकल करोजन इज क्लासिफाय इंटू द फॉलोइंग 2 टाइप्स. आता वेट करोजनचे पण काय आहेत, 2 टाईप आहेत. पहिला टाईप कोणता आहे, कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन, आणि दुसरा गॅल्व्हॅनिक करोजन. आता कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन म्हणजे काय बघा, कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन इज एन एक्झाम्पल ऑफ वेट ऑर इलेक्ट्रोकेमिकल करोजन. म्हणजे या वेट करोजनचंच हे काय आहे, एक्झाम्पल आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अ डिफरन्शियल एरेशन करोजन. ह्याला काय म्हणतात, डिफरन्शियल एरेशन करोजन सुद्धा म्हणतात. इट ऑकर्स वेन अ मेटॅलिक स्ट्रक्चर इज एक्सपोज वेरिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट ऑर ऑक्सिजन. म्हणजे हे कधी होतं बघा, ज्यावेळी मेटॅलिक स्ट्रक्चर एक्सपोज केलं जातं वेरिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट ऑर ऑक्सिजन. म्हणजे वेगवेगळे इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन किंवा ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वापरून हे मेटॅलिक स्ट्रक्चर त्याला काय केले जातात, एक्सपोज केले जातात. द मेटल एरिया विच इज पार्शली इमर्स्ड इन अन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. असा मेटल एरिया जो काय केला जातो, पार्शली म्हणजे थोडाफार काय केला जातो, इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये इमर्स केला जातो, म्हणजे बुडवलेला असतो. एक्सपिरियन्स लेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्व O2. मग तो काय एक्सपिरियन्स करतो, त्यामध्ये काय असतात, O2चं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, कमी असतं. म्हणजे विरघळलेलं ऑक्सिजनचं प्रमाण काय असतं, त्यामध्ये कमी असतं. ऑन द आउटर हँड, द पार्ट ऑफ अ मेटल विच इज प्रेझेंट अबाव द सरफेस ऑफ द सोल्युशन. समजा एक मेटलचा हे आहे, रॉड आहे, आणि तो आपण सोल्युशनमध्ये इमर्स केला आहे. मग तो सोल्युशनमध्ये पार्ट डीप झाला आहे, तिथं काय असणार आहे, लेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्व O2. म्हणजे डिझॉल्व O2चं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे, कमी असणार आहे. आणि तेच जो पार्ट ओपन आहे मेटलचा विच इज प्रेझेंट अबाव द सरफेस ऑफ द सोल्युशन, सोल्युशनचा जो वरचा पार्ट आहे मेटलचा, एक्सपिरियन्स हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. मग तो कोणत्या कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे, तर ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. जो लिक्विडमध्ये तुम्ही डीप केला आहे तो कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतोय, लेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन. म्हणजे त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये जितका ऑक्सिजन डिझॉल्व झाला आहे, मग ते कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, तर कमी असतं. द मेटल पार्ट वेअर द ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इज लेस, इट ॲक्ट ॲज अ ॲनोड. असा मेटल पार्ट जिथं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तो काय म्हणून ॲक्ट होतो, ॲनोड. म्हणजे जो मेटल आपण डीप केला आहे ॲक्वियस सोल्युशनमध्ये तो काय म्हणून ॲक्ट होत असणार आहे, ॲनोड म्हणून. वेअर ॲज द मेटल पार्ट वेअर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इज मोर. असा मेटल पार्ट जिथं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं तो काय म्हणून बिहेव करतं, तर इट बिहेव्स ॲज अ कॅथोड. म्हणजे मेटल पार्टला ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त कधी असतं, ज्यावेळी मेटल तुम्ही डीप केला आहे आणि डीप केल्यानंतरचा जो मेटलचा पोर्शन आहे तो कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, तर ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनच्या. मग तो काय म्हणून बिहेव करणार, तर कॅथोड म्हणून बिहेव करणार. सच अ मेटॅलिक स्ट्रक्चर बिहेव्स ॲज अ कॉन्सन्ट्रेशन सेल. मग हे मेटॅलिक स्ट्रक्चर काय म्हणून बिहेव करतात, तर कॉन्सन्ट्रेशन सेल म्हणून. अँड द करोजन इज कॉल्ड ॲज अ कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन. म्हणजे हे मेटॅलिक स्ट्रक्चर कॉन्सन्ट्रेशन सेल म्हणून बिहेव करतात, आणि अशाच करोजनला काय म्हणायचं, कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन. आता एक्झाम्पल बघा, सपोज सम पार्ट ऑफ एन आयर्न मेटल पीस इज डिप्ड इन वॉटर. आता हा बघा, हा एवढा पार्ट काय आहे, ह्या वॉटरमध्ये डीप केलेला आहे, आणि हा एवढा पार्ट काय आहे, तर ओपन आहे. तर बघा, हा पार्ट काय म्हणून ॲक्ट होणार, तो डीप केला आहे तो ॲनोडमध्ये. इथं डिझॉल्व ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार, कमी असणार, आणि इथं ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार, जास्त असणार. मग ॲनोड जो असतो तो लेस ऑक्सिजनेटेड पार्ट, म्हणजे तिथं ऑक्सिजनचं प्रमाण काय असणार, कमी. आणि हा जो वरचा कॅथोड आहे त्याला काय म्हणायचं, मोर ऑक्सिजनेटेड पार्ट. म्हणजे इथं ऑक्सिजन कसं असणार आहे, जास्त असणार आहे. आता ही वॉटर लाईन आहे, हे कंडक्टिंग सोल्युशन. हे सोल्युशन कशाचं आहे, तर Fe+2 आयन्स आहे, आणि हा आयर्न मेटल रॉड आहे. सपोज सम पार्ट ऑफ एन आयर्न मेटल पीस इज डिप्ड इन अ वॉटर अँड रिमेनिंग पार्ट इज एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर. म्हणजे समजा की आयर्न मेटल पीसचा काही भाग आपण काय केलं, पाण्यामध्ये डीप केला, आणि राहिलेला भाग काय केला, ॲटमॉस्फिअरला एक्सपोज केला. आयर्न मेटल पीस सफर्स करोजन. मग आयर्न मेटल पीसचं काय होतंय, करोजन होतंय ॲज पर द फॉलोइंग रिॲक्शन. ॲट ॲनोडिक. आता या ॲनोडच्या सरफेसला काय होतंय बघा, Fe काय करणार, त्याचे इलेक्ट्रॉन लूज करणार. मग Fe काय करते, 2 इलेक्ट्रॉन लूज करते. जितके ते इलेक्ट्रॉन लूज करते तितकाच त्याच्यावर काय येतो, चार्ज येतो. आता Feनं काय केलंय, 2 इलेक्ट्रॉन लूज केलं. मग 2 इलेक्ट्रॉन लूज केल्यामध्ये चार्ज पण कसा आलाय, Fe+2. म्हणजे इलेक्ट्रॉन जर तुम्ही लूज करत असाल तर चार्ज पॉझिटिव्ह येतो. आता यांनी 2 इलेक्ट्रॉन लूज केले त्यामुळे चार्ज काय आला,
Fe+2. आता लिबरेटेड इलेक्ट्रॉन्स मूव्ह टुवर्ड्स द कॅथोडिक एरिया. जे लिबरेट झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठं जातात? या कॅथोडिक एरियाकडे जातात. मोर ऑक्सिजनेटेड एरिया, तो मोर ऑक्सिजनेटेड एरिया आहे त्याकडे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे जे बाहेर पडल्यात इलेक्ट्रॉन्स, या लिबरेटेड मोर ऑक्सिजनेटेड पार्ट कॅथोडिक पार्टकडे जातात इन ॲसिडिक इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. आता हे जर तुमचं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ॲसिडिक असेल तर काय होतं बघा, त्यामध्ये ॲट कॅथोडिक एरिया जर तुमचं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ॲसिडिक असेल तर कॅथोडिकवर कोणती रिॲक्शन होते बघा, 2H++2 इलेक्ट्रॉन. म्हणजे तुमच्या ॲसिडिक सोल्युशनमध्ये काय असणार? OH+ आयन्स असणार. मग ते काय करणार, हे जे 2 इलेक्ट्रॉन यांनी इमिट केलं, हे 2 इलेक्ट्रॉन हा काय करणार? एक्सेप्ट करणार, गेन करणार. मग 2H++2 इलेक्ट्रॉन काय भेटणार? H2 मॉलिक्युल भेटणार. दिस इज अ टाईप ऑफ इलेक्ट्रोकेमिकल करोजन दॅट ऑकर्स. म्हणजे तिथं काय होणार? इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस होणार. मग दिस टाईप ऑफ इलेक्ट्रोकेमिकल करोजन दॅट ऑकर्स इन अ मेटल पार्टली डिप्ड इन द ॲसिडिक मीडियम अँड पार्टली कवर्ड विथ द डस्ट, सँड, रस्ट एक्सेट्रा. म्हणजेच काय होते, हे या टाईपचं करोजन कसं होतंय, जितका मेटल त्या ॲसिडिक मीडियममध्ये डीप झाला आहे तितकंच काय झाले, रिॲक्शन झालं आणि पार्टली कवर्ड. आणि बाकीचा मेटल कशानं तुम्ही कव्हर केला आहे? पार्टली कवर्ड विथ डस्ट, सँड आणि रस्ट. तर इन अल्कलाईन और न्यूट्रल इन्व्हायरमेंट, जर ते इलेक्ट्रोलाइट सोल्युशन अल्कलाईन असेल किंवा न्यूट्रल असेल तर रिॲक्शन कशी होते बघा, H2+1/2 म्हणजे ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनमध्ये होत असेल तर ते काय करणार? 2 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार. मग एक्सेप्ट केल्यानंतर काय येणार? 2OH-. इन न्यूट्रल और अल्कलाईन इन्व्हायरमेंट मेटल सफर्स करोजन विथ द कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे त्या मेटलचं काय होतंय? करोजन होतंय. मग पण तो काय करतोय? ऑक्सिजन कन्झम्पशन होतंय, ऑक्सिजन घेतला जातोय. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट काय भेटतोय? 2 हायड्रॉक्सिल आयन भेटतं. आता कन्क्ल्युजन बघा, when a metal is partially dipped in a corrosive conductive liquid, ज्यावेळी तुम्ही मेटल पार्शली डीप करता, म्हणजे हाफ ऑफ द मेटल तुम्ही ज्यावेळी करोजिव्ह कंडक्टिव्ह लिक्विडमध्ये डीप करता, द मेटल पार्ट अबाउट द सोल्युशन इज मोर ऑक्सिजनेटेड. असा मेटल पार्ट, तो त्या सोल्युशनचा वरचा जो मेटल पार्ट असतो तो कसा असतो? मोर ऑक्सिजनेटेड. म्हणजे तिथं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं? जास्त असतं. अँड बिकम्स कॅथोडिक, तो पार्ट कसा असतो? तर कॅथोडिक असतो. द मेटल पार्ट इनसाइड द सोल्युशन, तसाच त्या सोल्युशनचा आतला मेटल पार्ट कसा असतो? तो इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये डीप असतो. तो पार्ट कसा असतो? तर लेस एरेटेड. म्हणजे तिथं कमीत कमी ऑक्सिजन असतो. अँड दस बिकम ॲनोडिक, म्हणून तो ॲनोडिक म्हणून बिहेव करतो. अँड अंडरगोज करोजन, आणि त्याचं काय होतं? करोजन होतं. आता टाईप्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन. आता कॉन्सन्ट्रेशन सेल करोजनचे पण टाईप आहेत. पहिला बघा, पिटिंग करोजन, त्यालाच काय म्हणायचं? लोकलाइज्ड करोजन. दुसरा आहे ग्रॅन्युअल करोजन. तिसरा आहे सर्विक्स करोजन. आता पहिला गॅल्व्हॅनिक करोजन बघूया. गॅल्व्हॅनिक करोजन म्हणजे काय बघा, व्हेन 2 डिसिमिलर मेटल आर इलेक्ट्रिकली कनेक्टेड, म्हणजे 2 वेगळे मेटल आहेत ते इलेक्ट्रिकली काय झाल्यात? कनेक्ट झाल्यात. अँड आर इन कॉन्टॅक्ट विथ द कंडक्टिंग लिक्विड, ते कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत? तर कंडक्टिंग लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मग करोजन ऑकर्स ऑन मोर ॲनोडिक मेटल. मग करोजन कुठं होतं? मोर ॲनोडिक मेटल जो आहे त्या पार्टला काय होतं? करोजन होतं. सच टाईप ऑफ करोजन इज नोन ॲज अ गॅल्व्हॅनिक करोजन. मग असं या पद्धतीनं होणार जे करोजन आहे त्याला काय म्हणायचं? गॅल्व्हॅनिक करोजन. बिकॉज इट इज अ रिझल्ट ऑफ द फॉर्मेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. म्हणजे ह्याच्यामुळेच काय तयार होतो? तर गॅल्व्हॅनिक सेल तयार होतो. बघा, व्हेन 2 डिसिमिलर मेटल आर इलेक्ट्रिकली कनेक्टेड, ज्यावेळी 2 वेगवेगळे मेटल हे इलेक्ट्रिकली कनेक्ट केले जातात, अँड आर इन कॉन्टॅक्ट विथ द कंडक्टिंग लिक्विड, म्हणजे इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या ज्यावेळी ते कॉन्टॅक्टमध्ये असतात, करोजन ऑकर्स ऑन मोर ॲनोडिक मेटल, त्यावेळी काय होतं? करोजन होताना कोणत्या पार्टला होतं? तर ॲनोडिक मेटलवर होतं. ॲनोडिक जो पार्ट असतो मेटलचा त्यावर होतं. मग सच टाईप ऑफ करोजन इज नोन ॲज अ गॅल्व्हॅनिक करोजन बिकॉज इट इज अ रिझल्ट ऑफ द फॉर्मेशन ऑफ द गॅल्व्हॅनिक सेल. मग इन दिस टाईप ऑफ द करोजन बोथ द मेटल डिफर इन देअर टेंडन्सी टू अंडरगो ऑक्सिडेशन. म्हणजे दोन्ही मेटलची ऑक्सिडेशनला जायच्या आधीची टेंडन्सी काय असणार आहे? वेगवेगळी असणार आहे. द मेटल विच हॅज लोअर ऑक्सिडेशन टेंडन्सी, असा मेटल की ज्याची ऑक्सिडेशन टेंडन्सी कमी असते, म्हणजे तो असा मेटल जो इझिली इलेक्ट्रॉन देतो, त्याची ऑक्सिडेशन टेंडन्सी कशी असणार? जास्त असणार. आणि असा मेटल जो इलेक्ट्रॉन लूज करायला वेळ लागतो त्याची ऑक्सिडेशन टेंडन्सी कशी असणार? कमी असणार. मग इन दिस टाईप ऑफ करोजन बोथ द मेटल डिफर इन देअर टेंडन्सी टू अंडरगो ऑक्सिडेशन. द मेटल विच हॅज द लोअर ऑक्सिडेशन टेंडन्सी
असा मेटल की ज्याची ऑक्सिडेशन टेंडन्सी कमी असते तो काय म्हणून बिहेव करतो, तर कॅथोड म्हणून बिहेव करतो. व्हाईल द मेटल विथ हायर ऑक्सिडेशन टेंडन्सी, असा मेटल की ज्याची ऑक्सिडेशन टेंडन्सी जास्त असते तो काय म्हणून बिहेव करतो, तर ॲक्ट ॲज अ ॲनोड. मग डिफरन्स इन द ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ बोथ द मेटल इज द ड्रायव्हिंग फोर्स फॉर अ करोजन. मग यांच्या ऑक्सिडेशन पोटेन्शियलमधला जो डिफरन्स असतो मेटलमधला त्यालाच काय म्हटलं, इज द ड्रायव्हिंग फोर्स फॉर करोजन. हाच करोजनसाठी लागणारा काय असतो, ड्रायव्हिंग फोर्स असतो. मेटल विच ॲक्ट ॲज अन ॲनोड अंडरगोज करोजन, असा मेटल जो ॲनोड म्हणून ॲक्ट होतो त्याचं काय होतं, करोजन होतं. अँड कॅथोडिक मेटल रिमेन्स अनअफेक्टेड, आणि कॅथोडिक मेटल आहे असा राहतो, त्यामध्ये काहीच चेंज होत नाही. फॉलोइंग आर द रिॲक्शन ड्युरिंग गॅल्व्हॅनिक करोजन. आता ॲनोडचं करोजन होतं, मग ॲनोडची रिॲक्शन बघा. ॲनोडच्या पार्टवर काय होतं, ऑक्सिडेशन होते. म्हणजे एम काय करतो, म्हणजे मेटल काय करतो, इलेक्ट्रॉन लूज करतो. समजा एमनं एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लूज केल्यात, मग त्यावर चार्ज कोणता आला आहे, एम एन प्लस आला. तर कॅथोड रिॲक्शनला काय होते, रिडक्शन होते. रिडक्शन होते म्हणजेच काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन होते, म्हणजेच इलेक्ट्रॉन घेतला जातोय. बघा, मॉइश्चर और अदर कंडक्टिंग लिक्विड हे काय आहेत, Fe आणि कॉपर. हे मोर ॲक्टिव्ह ॲनोड आहेत, हे लेस ॲक्टिव्ह कॅथोड आहेत. हे झिंक आणि आयर्न हे पण मोर ॲक्टिव्ह ॲनोड आहेत आणि हे लेस ॲक्टिव्ह कॅथोड आहेत. मग हे काय आहे, मॉइश्चर और अदर कंडक्टिंग लिक्विड. ह्याची रिॲक्शन काय होते बघा, Fe काय करतो, त्याचे इलेक्ट्रॉन लूज करतो, 2 इलेक्ट्रॉन लूज करतो, त्यावर 2+ चार्ज येतो. म्हणजे हा पार्ट काय होतो, करोजनमध्ये होतो. परत दुसरा कॉपर मेटल बघा, लेस ॲक्टिव्ह, म्हणजे तो काय असतो, कमी ॲक्टिव्ह असतो, त्यामुळं नो करोजन. म्हणजे Fe आणि कॉपरच्या तुलनेत Fe काय करतो, इझिली इलेक्ट्रॉन लूज करतो ॲज कम्पेअर्ड टू कॉपर. त्यामुळं काय होतं, आयर्नचं काय होतं, करोजन होतं. आयर्नचं करोजन हे कॉपरपेक्षा काय होतं, फास्ट होतं. आता बघा, झिंक कसं आहे, मोर ॲक्टिव्ह ॲनोड म्हणून बिहेव करतोय आणि आयर्न लेस ॲक्टिव्ह कॅथोड म्हणून बिहेव करतोय. मग जे मोर ॲक्टिव्ह असतात त्यांचं करोजन काय होत असतो, फास्ट होत असतं. तर यामध्ये होताना करोजन काय होणार, झिंकचं करोजन फास्ट होणार आणि आयर्नचं काय होणार नाही. म्हणजे या दोघांमध्ये पहिला इलेक्ट्रॉन कुठला मेटल लूज करणार, तर झिंकचं काय होणार, झिंक इज कन्वर्टेड इनटू Zn2+. बाय लूजिंग 2 इलेक्ट्रॉन इट गेट 2+ चार्ज. कॅथोड रिॲक्शन डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द करोसिव्ह मीडियम. कॅथोड रिॲक्शन कशावर डिपेंड असते, द नेचर ऑफ द करोसिव्ह मीडियम. ॲक्वियस कंडक्टिंग मीडियम, म्हणजे तुम्ही कोणतं ॲक्वियस कंडक्टिंग मीडियम घेतले त्यावर. कॅथोडिक रिॲक्शन इन ॲसिडिक कंडक्टिंग मीडियम. जर कॅथोडिक रिॲक्शन ॲसिडिक कंडक्टिंग मीडियममध्ये केली, म्हणजे ते सोल्युशन जर ॲसिडिक असेल तर काय होणार बघा, त्यामध्ये H+ आयन्स असतात ॲसिडिक म्हटल्यावर, म्हणजे 2H+ + 2 इलेक्ट्रॉन, मग काय होणार, H2 मॉलिक्यूल. मग कॅथोडिक रिॲक्शन इन न्यूट्रल और अल्कलाइन मीडियम. ही कॅथोडिक रिॲक्शन न्यूट्रल किंवा अल्कलाइन मीडियममध्ये केली तर काय भेटते बघा, O2+ ट्वाईस वॉटर, काय भेटणार, 4 हायड्रॉक्सिल आयन, म्हणजे 4OH-. आता एक्झाम्पल काय बघा, करोजन ऑफ अ स्टील पाईप कनेक्टेड हॅव्हिंग जॉईंट्स ऑफ कॉपर स्क्रूज और रिवेट. करोजन ऑफ द स्टील पाईप, म्हणजे स्टील पाईपचं काय होते, करोजन होते, जी कशाला कनेक्ट केलेली असते, कनेक्टेड हॅव्हिंग जॉईंट्स ऑफ कॉपर स्क्रूज और रिवेट, म्हणजे कॉपर स्क्रूजच्या जॉईंट्सला काय केली जाते, कनेक्ट केली जाते. आता पुढे बघा, ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम ऑफ वेट करोजन इन न्यूट्रल और अल्कलाइन मीडियम. म्हणजे न्यूट्रल आणि अल्कलाइन मीडियममध्ये वेट करोजनचं ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम कसं होतं ते बघूया. When a metal is exposed to a slightly alkaline or neutral electrolyte solution, ज्यावेळी तुम्ही मेटल स्लाइटली अल्कलाइन किंवा न्यूट्रल इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये एक्सपोज करता, सच एज वॉटर, अँड वॉटर हॅज अ सम डिझॉल्व ऑक्सिजन. वॉटरमध्ये काय असतो, थोड्याफार प्रमाणात डिझॉल्व ऑक्सिजन असतो. अँड देन करोजन ऑकर्स विथ ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन गॅस. मग नंतर करोजन कशामुळे होतं, ऑक्सिजन गॅस ॲब्सॉर्ब केल्यामुळे. दस दिस टाईप ऑफ मेकॅनिझम ऑफ करोजन इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिजन गॅस ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम. या टाईपचं जे मेकॅनिझम होतं करोजनमध्ये, त्या मेकॅनिझमलाच काय म्हटलं आहे, ऑक्सिजन गॅस ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम. आता याचं एक्झाम्पल काय आहे बघा, रस्टिंग ऑफ आयर्न मेटल इन वॉटर. आयर्न मेटलचं काय होतं, वॉटरमध्ये रस्टिंग होतं. आता एक्झाम्पल बघितलं आपण, हे बघा, सपोज द सरफेस ऑफ अन आयर्न पीस. म्हणजे आयर्न पीसचा जो तुकडा आहे त्याचा सरफेस कशाला केला आहे आपण, इज कोटेड विथ अ थिन फिल्म ऑफ आयर्न ऑक्साईड. म्हणजे आयर्नचा सरफेस, मेटल सरफेस, तो आपण कशानं कोट केला आहे, थिन फिल्म ऑफ आयर्न ऑक्साईड और एनी अदर इनर्ट सरफेस कोटिंग. म्हणजे आयर्न ऑक्साईडनं तो काय केला आहे,
आयर्नचा पीस कोट केलाय. इफ द प्रोटेक्टिव्ह फिल्म ब्रेक्स, जर ही प्रोटेक्टिव्ह फिल्म ब्रेक झाली, म्हणजे हा आयर्न ऑक्साईडचा थिन फिल्म लेअरचा ब्रेक झाला, देन सम पार्ट ऑफ द मेटल एक्सपोजेस टू ओपन ॲटमॉस्फिअर, म्हणजे त्या मेटलचा काही भाग काय होणार आहे, ॲटमॉस्फिअरशी एक्सपोज होणार आहे, ओपन होणार आहे. वेन अ वॉटर ड्रॉपलेट फॉल्स ऑन द क्रॅक, ज्यावेळी त्या क्रॅकमध्ये वॉटर ड्रॉपलेट्स पडतील, देन द एरिया बिकम्स ॲनोडिक एरिया. मग तो एरिया काय म्हणून ॲक्ट होतो, तर ॲनोडिक एरिया म्हणून ॲक्ट होतो. अँड द कोटेड पार्ट ऑफ द आयर्न मेटल ॲक्ट ॲज अ कॅथोड, आणि जो आयर्नचा मेटलचा तुम्ही कोटेड पार्ट आहे तो काय म्हणून ॲक्ट होतो, तर कॅथोड म्हणून ॲक्ट होतो. करोजन ऑफ द आयर्न मेटल ऑन द क्रॅक ऑफ कोटिंग ओकर्स विथ द फॉलोइंग रिॲक्शन, म्हणजे आयर्न मेटलचं करोजन क्रॅक ऑफ कोटिंग बरोबर ज्यावेळी होत असते त्यावेळी बघा रिॲक्शन काय होतात. ॲट द ॲनोड आयर्न डिझॉल्व ॲज Fe+2 विथ द लिबरेशन ऑफ इलेक्ट्रॉन. ॲनोडला काय होतं, Feचं कन्वर्जन Fe+2 मध्ये होते विथ लिबरेशन ऑफ 2 इलेक्ट्रॉन, म्हणजेच काय होते, ऑक्सिडेशन होते. ॲट द कॅथोड द लिबरेटेड इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रॉम द ॲनोडिक पार्ट टू द कॅथोडिक पार्ट. जे लिबरेट झालेले इलेक्ट्रॉन्स असतात ते कसे मूव्ह होतात, ॲनोडिक पार्टकडून कॅथोडिक पार्टकडे. These electrons are then consumed by the dissolved oxygen to form OH-. हे इलेक्ट्रॉन काय केले जातात, कंझ्युम केले जातात. कुणाकडून, बघा, these electrons are then consumed by the dissolved oxygen. dissolved oxygen कडनं हे इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, कंझ्युम केले जातात टू फॉर्म OH- आयन. ही रिॲक्शन बघा, त्यामध्ये काय बघा, 1/2 O2 प्लस वॉटर प्लस 2 इलेक्ट्रॉन, मग आपल्याला काय भेटतं बघा, 2 OH-, म्हणजेच काय होतं, रिडक्शन. रिडक्शन म्हणजेच काय, तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन झाल्यामुळे काय झालंय बघा, वॉटरचं कन्वर्जन कशामध्ये झालंय, हायड्रॉक्सिल आयनमुळे झालं, आयनमध्ये झालं. आता नीट रिॲक्शन लिहायची. नीट रिॲक्शन म्हणजे काय होते बघा, नीट रिॲक्शनमध्ये ही एक रिॲक्शन आणि ही एक रिॲक्शन. मग नीट रिॲक्शन काय येतं बघा, Fe+2 + 2 OH-, काय भेटते आपल्याला, FeOH ट्वाईस. आणि हा खाली दाखवला ॲरो, या ॲरोला काय म्हणायचं माहिती आहे का, हा ज्यावेळी डाऊनवर्ड साईडला असतो ॲरो त्याला म्हणायचं PPT फॉर्म होते. Fe+2 आणि 2 OH- एकत्र आला तर FeOH ट्वाईस अशी PPT तयार होते. ही ॲट द कॅथोड आणि ही नीट रिॲक्शन. आता ही फिगर बघा, मेकॅनिझम ऑफ वेट करोजन, O2 गॅस ॲब्सॉर्प्शन. हा ॲनोड गॅस आहे, ही Fe मेटल आहे बघा, Feचं कन्वर्जन कशा झालं, Fe+2 + 2 इलेक्ट्रॉन. आणि हा मेटलचा जो पार्ट आहे तो कसा आहे, ॲटमॉस्फिअरच्या एक्सपोजमध्ये, आणि हा खालचा पार्ट कसा आहे, इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनमध्ये. मग हा ॲनोड एरिया आहे, पुअर एक्सेस ऑफ ऑक्सिजन, इथं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं आणि तेच वर काय असतं, ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. बघा, डिझॉल्व ऑक्सिजन, लोअर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन, इथं काय ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. मग हा कॅथोड एरिया कसा असतो, प्रोटेक्टेड असतो. इथं काय असतं, हायर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन, हा पण कॅथोड एरिया प्रोटेक्टेड आहे. बघा, परत इथं काय तयार होतंय, रस्ट, आणि इथं काय होते, ड्रॉप ऑफ वॉटर, म्हणजे पाणी पडलं आणि इथं रस्ट तयार होते. मग बघा, पहिला काय झाले, O2 + वॉटर + 2 इलेक्ट्रॉन घेऊन काय झाले, हायड्रॉक्सिल आयन तयार झालेलं दाखवलं आहे. परत काय घेतले, 1/2 O2 + वॉटर, सेम रिॲक्शन, + 2 इलेक्ट्रॉन होऊन कंबाईन होऊन काय झाले, 2 हायड्रॉक्सिल आयन तयार झाले. म्हणजे इथं पण काय झाले, पहिला लूज ऑफ इलेक्ट्रॉन, नंतर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजेच नीट रिॲक्शन केलं आपल्याला काय भेटलेलं, बघा, ही नीट रिॲक्शन आहे, Fe+2 + 2 OH- that which gives FeOH twice as an PPT. आता पिटिंग करोजन बघूया. पिटिंग करोजन म्हणजे काय, पिटिंग करोजन इज अ लोकलाइज्ड फॉर्म ऑफ करोजन. हा एक लोकलाइज्ड फॉर्म आहे करोजनचा. इट प्रोसीड विथ द फॉर्मेशन ऑफ पिट्स और पिन होल ॲट द मेटल सरफेस. म्हणजे तो तयार होतानाच ॲज अ पिट्स किंवा पिन होल्स मधून काय होतो, तो तयार होतोच आणि मेटलच्या सरफेसला हा तयार होतो. पिटिंग करोजन इज अन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल करोजन, म्हणजे वेट करोजनचं हे एक्झाम्पल आहे. इट ऑकर्स वेन ॲनोडिक एरिया इज स्मॉल.
मग पिटिंग करोजन कधी होतं? ज्यावेळी ॲनोडिक एरिया हा स्मॉल असतो आणि कॅथोडिक एरिया इज टू लार्ज. पिटिंग करोजन होताना ॲनोडिक एरिया कसा पाहिजे? स्मॉल पाहिजे आणि कॅथोडिक एरिया हा लार्ज पाहिजे. लार्ज कॅथोडिक एरिया डिमांड्स अ लार्ज नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन. जर कॅथोडिक एरिया जास्त असेल, लार्ज असेल, तर तो काय डिमांड करतो? तर लार्ज नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अ स्मॉल ॲनोड. म्हणजे ॲनोडकडून काय आलं पाहिजे? जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन आले पाहिजेत अशी डिमांड कोण करतो? लार्ज कॅथोडिक एरिया करतो. विच रिझल्ट्स इन ॲक्सेलरेटेड करोजन ॲट द ॲनोडिक एरिया. मग काय होतंय? ॲक्सेलरेशन होते. त्याचाच परिणाम काय होतोय? ॲनोडिक एरियावर काय होते? करोजनचं काय होतं? ॲक्सेलरेशन होते. मग कॉजेस ऑफ द पिटिंग करोजन. पिटिंग करोजनचे कॉजेस काय? म्हणजे कशामुळे पिटिंग करोजन होतं? पिटिंग corrosion generally initiated by the deposition of the external matter such as a sand, scale, water droplet, dust. म्हणजे त्या मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये सँड, स्केल, वॉटर ड्रॉपलेट, डस्ट वगैरे पडले तर काय होतं? करोजन व्हायला चालू होतं. इट ऑल्सो ऑकर्स ड्यू टू द ब्रेकडाऊन ऑफ द प्रोटेक्टिव्ह फिल्म ऑन द मेटल सरफेस. म्हणजे मेटल सरफेसची प्रोटेक्टिव्ह फिल्म ब्रेक झाली तर त्यामध्ये सुद्धा काय केलं जातं? त्याचा यूज केला जातो. मेटल पार्ट under the external materials deposit has lower concentration of oxygen, act as the anode and undergoes corrosion. Metal part under the external material deposit and has the lower concentration of gas. म्हणजे मेटल पार्ट अंडर एक्सटर्नल मटेरियल त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं म्हणजे त्यात ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं? कमी असतं. त्यामुळे तो काय म्हणून बिहेव करतो? ॲनोड म्हणून बिहेव करतो. अँड अंडरगोज करोजन. द मेटल पार्ट विच इज नॉट कवर्ड बाय डिपॉझिट. असा मेटल पार्ट जो डिपॉझिटनं कव्हर केलेला नसतो तो काय म्हणून ॲक्ट होतो? तर कॅथोड म्हणून ॲक्ट होतो. आता फीचर्स ऑफ O2 गॅस ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम. आता जर O2 गॅस ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम केलं तर फीचर्स काय असते बघा? If the concentration of the dissolved oxygen is sufficiently high, then FeOH twice oxidizes into a ferric hydroxide of brown rust. मग काय म्हटलंय? जर डिझॉल्व ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन हे जर सफिशियंटली हाय असतं तर FeOH ट्वाईसचं काय झालं असतं? परत ऑक्सिडेशन झालं असतं आणि त्याचं कन्व्हर्जन कशात झालं असतं? FeOH ट्वाईस ऑक्सिडायझेस इंटू फेरिक हायड्रॉक्साईड म्हणजेच ब्राऊन रस्टमध्ये झालं असतं. सिन्स ॲनोडिक एरिया इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द कॅथोडिक एरिया. ॲनोडिक एरिया हा खूप लहान आहे कॅथोडिक एरियापेक्षा. मग द करोजन ड्यू टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ द O2 ऑकर्स ऑन अ व्हेरी फास्ट रेट. मग जे करोजन होणार आहे O2 ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर जे करोजन होणार आहे ते कसं होते? फास्ट रेटला होते. तर पिटिंग करोजनची ही बघा, हे पीट आहेत म्हणजे हे मेटलच्या सरफेसवर पडलेले होल आहेत आणि हा ॲनोड इज अटॅक्ड आहे. Feचं कन्व्हर्जन काय होतं? Fe+2+2 इलेक्ट्रॉन. इथं काय घेतले? O2 + H2O + 2 इलेक्ट्रॉन. काय भेटते हो? 2OH-. मग मोर ऑक्सिजनेटेड पार्ट आहे हा लेस ऑक्सिजनेटेड पार्ट आहे. मग हे एकत्र नेट रिॲक्शन बघा, Fe+2 + 2OH- दॅट गिव्स FeOH ट्वाईस. म्हणजे हाच तुमचा काय भेटतोय? करोजन प्रोडक्ट भेटतोय. द रिॲक्शन इन्व्हॉल्व. ॲनोडिक रिॲक्शन. ॲनोडिक रिॲक्शनवर काय होतं? Fe पहिला काय करते? इलेक्ट्रॉन लूज करते. इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर त्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. Fe इज कन्व्हर्टेड इंटू Fe+2 बाय लूजिंग 2 इलेक्ट्रॉन. कॅथोड रिॲक्शन बघा, 1/2 O2 + वॉटर + 2 इलेक्ट्रॉन दॅट गिव्स 2OH- आहे. ओव्हरऑल रिॲक्शन म्हणजे इथं ऑक्सिडेशन झाले, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन, इथं रिडक्शन झाले, ऑक्सिडेशन झाले, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे हा इलेक्ट्रॉन लूज केला आहे, लूज ऑफ इलेक्ट्रॉन, आणि रिडक्शन झाले बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता ओव्हरऑल रिॲक्शन, या दोन्ही रिॲक्शन ह्या अशा खाल्ल्या यायच्या आणि काय भेटते बघायचं. Fe + 1/2 O2 + water that gives Fe+2 + 2OH- that gives FeOH twice. ट्वाईस FeOH ट्वाईस मध्ये काय मिळवलं? 1/2 O2 ॲड केला. मग त्यात काय झालं? Fe2O3 विथ 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. म्हणजे तिन्ही पण काय होतात? लेअर काय होतात? तयार होतात. आता सिव्हिरिटी ऑफ पिटिंग करोजन. पिटिंग करोजनची सिव्हिरिटी बघूया आपण. वन्स द करोजन प्रोडक्ट इज फॉर्म्ड. एकदा का तर करोजन प्रोडक्ट तयार झाला, देन द कंडिशन फॉर द डिफरन्शियल एरेशन फर्दर डेव्हलप अंडर द प्रोडक्ट ऑफ द करोजन. मग त्याला वेगवेगळ्या काय होतात? कंडिशन्स डेव्हलप व्हायला चालू होतात. ड्यू टू दिस द साईज ऑफ द पीट ग्रोज. मग ह्यामुळे काय होतं? त्या पीटची साईज वाढायला लागते. The pit of the size grows continuously and ultimately may cause failure of the metal. म्हणजे त्यामुळे काय होतं?
त्या पीठची साईज वाढायला लागते आणि त्यामुळे मेटलचं काय होतं, फेल्युअर होतं. मेटल काय करता येत नाही, नवीन बसवता येत नाही. मग पिटिंग करोजन इज वन ऑफ द मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह फॉर्म्स ऑफ द करोजन. हा एक प्रकारचा डिस्ट्रक्टिव्ह फॉर्म आहे करोजनचा. इट इज समटाईम्स डिफिकल्ट टू डिटेक्ट द पिट्स. म्हणजे पिट्स डिटेक्ट करायला काय होतं, डिफिकल्ट होतं बिकॉज ऑफ देअर स्मॉल साईज, कारण ह्यांची साईज खूप लहान असते. आणि ऑल्सो पिट्स आर कवर्ड विथ द करोजन प्रोडक्ट. आणि पिट्स हे सुद्धा कशाला कवर्ड असतात, करोजन प्रोडक्टपासून काय असतात, कवर्ड असतात. पिटिंग करोजन कॅन बी कंट्रोल्ड बाय. मग हे करोजन तुम्ही कसं कंट्रोल करू शकता, प्रॉपर मटेरियल सिलेक्शन. मटेरियल घेतानाच प्रॉपर घ्या. युझिंग कॅथोडिक अँड ॲनोडिक प्रोटेक्शन मेथड. कॅथोड आणि ॲनोडिकच्या प्रोटेक्शनच्या मेथड वापरा. परत गुड सरफेस फिनिश ऑफ द मेटल. त्या मेटलच्या फिनिशला काय केलं पाहिजे, गुड सरफेस केलं पाहिजे. कंट्रोलिंग द pH, क्लोराईड अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ टेम्परेचर. हे बघा, कंट्रोल केलं पाहिजे काय तर pH, क्लोराईड, कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर. रिमूव्ह ऑफ स्टॅग्नंट फ्लूइड ऑन अदर एक्सटर्नल डिपॉझिट ऑन द मेटल सरफेस. मग एक प्रकारचं स्टॅग्नंट फ्लूइड काय करायचं, रिमूव्ह करायचं. अँड अदर एक्सटर्नल डिपॉझिट ऑन द मेटल सरफेस. कंट्रोलिंग द ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन काय करायचं, कंट्रोल करायचं. आता वॉटर लाईन करोजन बघूया. वॉटर लाईन करोजन म्हणजे काय, वॉटर लाईन करोजन इज अन फॉर्म ऑफ द कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन. हा पण कॉन्सन्ट्रेशन सेल करोजनचा काय आहे तर फॉर्म आहे. इट इज मेनली ऑब्झर्व इन द मेटॅलिक इन्स्टॉलेशन. म्हणजे हे तुम्हाला कशात ऑब्झर्व होतं तर मेटॅलिक इन्स्टॉलेशनमध्ये. इन विच द पोर्शन ऑफ द मेटल इज ऑलवेज प्रेझेंट अंडर वॉटर. ज्यामध्ये मेटलचा जो पोर्शन आहे तो काय असतोय, वॉटरमध्येच काय असतो, प्रेझेंट असतो. एक्झाम्पल शिप्स और बोट्स. म्हणजे ह्याचे जे मेटॅलिक पार्ट असतात ते मोस्टली वॉटरमध्येच काय असतात, डीप झालेले असतात. पार्शली डीप्ड पाईप्स, वॉटर स्टोरेज सील टँक्स एक्सेट्रा. द वॉटर लाईन करोजन ऑकर्स ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल. मग वॉटर लाईन करोजन कशामुळे होतं तर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल. द मेटल पार्ट डीप्ड इन अ वॉटर. असा मेटल पार्ट जो वॉटरमध्ये डीप केला जातो इज एक्सपोज्ड ओनली टू द डिझॉल्व ऑक्सिजन. हा कुणाला एक्सपोज केला जातो तर डिझॉल्व ऑक्सिजनशी एक्सपोज केला जातो. व्हाईल द पार्ट ऑफ द मेटल अबाव द वॉटर लाईन करोजन इज एक्सपोज टू अ हायर कॉन्सन्ट्रेशन. असा मेटलचा पार्ट जो वॉटर लाईन करोजनचा काय असतो, वरती असतो, तो काय म्हणून एक्सपोज केला जातो तर हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ऑक्सिजन. म्हणजे त्या पार्टला ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. म्हणजेच वातावरणातला जो ऑक्सिजन असतो, ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. आणि जो वॉटरमध्ये डीप केलेला असतो त्याचं म्हणजे तो डिझॉल्व ऑक्सिजन असतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं तर कमी असतं. ड्यू टू दिस द पार्ट ऑफ द मेटल अंडर द वॉटर. म्हणजे ह्याच्यामुळंच असा पार्ट जो पाण्याच्या खालचा जो असलेला मेटलचा पार्ट आहे तो काय म्हणून ॲक्ट होतो, ॲनोड. आणि अंडरगोज करोजन. म्हणजे मेटल खालचा म्हणजे पाण्याखालचा जो भाग आहे मेटलचा तो ॲनोड म्हणून ॲक्ट होतो आणि अंडरगोज करोजन, त्याचं करोजन होतं. अँड द पार्ट अबाव द वॉटर लाईन इज फ्री फ्रॉम करोजन. आणि असा पार्ट जो पाण्याच्या वरती असतो तो काय असतो, करोजनपासून फ्री असतो. A distinct brown line is formed just below the water line due to the deposition of rust. म्हणजे रस्टचं डिपोजिशन झालं तर काय होतंय, वॉटर लाईनच्या खाली एक डिस्टिंक्ट ब्राऊन लाईन तयार होते. मग ॲनोडवर कशी रिॲक्शन होते बघा, Fe+2+2 इलेक्ट्रॉन म्हणजेच ऑक्सिडेशन, लूज ऑफ इलेक्ट्रॉन. कॅथोडवर कसे होते बघा, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, 1/2 H2+ हे 2 इलेक्ट्रॉन घेतले, दॅट गिव्स 2 हायड्रॉक्सिल आयन, रिडक्शन. आता ओव्हरऑल रिॲक्शन बघा, Fe घेतले म्हणजे याच दोन रिॲक्शनची काय घेतल्या, नेट रिॲक्शन. नेट रिॲक्शनमध्ये काय जाते, हे 2 इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होतात. मग काय राहते, Fe+1/2 वॉटर राहिले का बघा. मग या राईट साईडला काय राहते बघा, Fe+2+2OH मायनस म्हणजेच काय, FeOH ट्वाईस. आता हे बघा एक डायग्रॅम बघा, हे वॉटर लाईन करोजन आहे. हे पुअरली ऑक्सिनेटेड पार्ट ऑफ मेटल, हा काय ॲनोड आहे. आणि हा हायली ऑक्सिनेटेड पार्ट कॅथोड. म्हणजे इथं काय होतं, ऑक्सिजनची कमतरता कमी असते आणि इथं काय असते, ऑक्सिजनची क्षमता जास्त असते. मग एक्झाम्पल्स ऑफ वॉटर लाईन करोजन. करोजन ऑकर्स ऑन द मेटल शिप फुल. करोजन कशामुळे होतं, शिपवर काय होतं, हुल प्रमाणात होतं. करोजन ऑफ द पर्टिक्युलरली इमर्स्ड पाईपलाईन. करोजन कशामुळे होतं, पार्शली ज्या पाईपलाईन इमर्स केलेल्या असतात त्याच्यामुळे होतं.
आता सर्व्हिक्स करोजन बघा. सर्व्हिक्स करोजन इज अन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल करोजन ॲज इट ऑकर्स विथ द फॉर्मेशन ऑफ सेपरेट ॲनोड अँड कॅथोड एरियाज. मग तो पण हे काय इलेक्ट्रोकेमिकल म्हणजेच वेट करोजनचं एक्झाम्पल आहे सर्व्हिक्स करोजन पण. मग हे कुठं होतं? इट ऑकर्स विथ द फॉर्मेशन ऑफ सेपरेट ॲनोड अँड कॅथोड एरियाज. मग इथं ॲनोड आणि कॅथोडचे सेपरेट एरियाज तयार होतात. इट इज लोकलाइज्ड करोजन. हे लोकलाइज केलेलं करोजन असतं. कॉज्ड बाय द एक्झिस्टन्स ऑफ द वर्ड्स, म्हणजे अडथळे म्हणजे क्रॅक वगैरे जे असतात ते पूर्णपणे एक्झिस्ट करून हे काय केलं जातं? हे लोकलाइज्ड करोजन केलं जातं. कॉज्ड बाय द एक्झिस्टन्स ऑफ द वॉइड्स, गॅप अँड कॅव्हिटीज बिटवीन द ॲट जॉईनिंग सरफेस. म्हणजे त्या सरफेसवर काय नसलं पाहिजे? वॉइड्स नसले पाहिजेत, म्हणजे क्रॅक नसले पाहिजेत, खाता खळगा कसलं काहीही नसलं पाहिजे, कॅव्हिटीज पोकळ्या नसल्या पाहिजेत. म्हणजे त्या मेटलचा सरफेस कसा पाहिजे? स्मूथ पाहिजे. One of the most important reason behind service corrosion is the लिमिटेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे या सर्व्हिस करोजनमध्ये काय असतं? ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन लिमिटेड असतं बिटवीन द मेटॅलिक सरफेस. म्हणजे मेटॅलिक सरफेसच्या बिटवीनमध्ये हे काय असतं? ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन लिमिटेड असतं. आता डायग्रॅम बघा. सर्व्हिस करोजन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 इज हाय ॲट कॅथोड आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 इज लो ॲट ॲनोड. ॲनोडच्या तिथं कसं आहे? कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. मग हे काय? सर्व्हिस करोजन. हा काय? नॅरो गॅप. सर्व्हिस करोजन मे ऑल्सो बी कॉज्ड बाय डिपोजिशन ऑफ द डर्ट. सर्व्हिस करोजन आणि कशामुळे होतं बघा. डस्ट, मड म्हणजे धूळ, घाण, धूळ, मड म्हणजे चिखल आणि अदर डिपॉझिट ऑन बिटवीन द रिवेटेड मेटॅलिक सरफेस. आणि बाकीचं जे काही मेटॅलिक सरफेसवर डिपॉझिट होत असतील त्याच्यामुळे काय होतं? सर्व्हिस करोजनला कॉज होतो. समटाइम्स सर्व्हिस करोजन ऑकर व्हेन इलेक्ट्रोलाइट ऑफ वॉटर स्टॅग्नेट बिटवीन द मेटॅलिक सरफेस. म्हणजे कधी कधी काय होतं? वॉटरचं जे इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे ते काय होतं? मेटॅलिक सरफेसमध्ये स्टॅग्नेट होतं. म्हणजे ते वेगवेगळ्या मेटल सरफेसला वेगवेगळी रिॲक्शन देऊ लागतं. आता हे बघा, हा ॲनोड आहे, हा कॅथोड आहे. एक इलेक्ट्रॉन लूज केला आहे. हे डिपोजिशन ऑफ डर्ट. परत हे काय झाले? पुअरली ऑक्सिजनेटेड पार्ट ऑफ द मेटल ॲनोड. ह्यात काय? ऑक्सिजन कमी आहे. आणि हा काय झाला? हायली ऑक्सिजनेटेड पार्ट म्हणजे कॅथोड झाला. आता फॅक्टर्स अफेक्टिंग सर्व्हिस करोजन. फॅक्टर्स कुठले कुठले असतात बघा. पॅसिव्ह फिल्म, फिजिकल फॉर्म ऑफ सर्व्हिस. पॅसिव्ह फिल्म म्हणजे काय? ब्रेकडाऊन ऑफ अ पॅसिव्ह फिल्म प्रोटेक्टिव्ह फिल्म रिझल्ट इन द सर्व्हिस करोजन. कशाचं ब्रेकडाऊन करायचं आहे? पॅसिव्ह फिल्मचं ब्रेकडाऊन केलं. पॅसिव्ह फिल्म प्रोटेक्टिव्ह फिल्म रिझल्ट इन द सर्व्हिस करोजन. हे बघा, पॅसिव्ह फिल्मचा ह्याच्यावर काय परिणाम होतो? ब्रेकडाऊन ऑफ द पॅसिव्ह फिल्म. जर पॅसिव्ह फिल्म ब्रेक झाली तर प्रोटेक्टिव्ह फिल्म रिझल्ट इन द सर्व्हिस करोजन. जी प्रोटेक्टेड फिल्म आहे ती काय म्हणून ॲक्ट होते? त्याचंही काय होऊ शकतं? सर्व्हिक्स काय होऊ शकतं? करोजन होऊ शकतं. फिजिकल फॉर्म ऑफ द सर्व्हिक्स. The rate of the crevice corrosion depends on the depth of the crevice. क्रिवाइसचा रेट, क्रिवाइसचा करोजनचा रेट कशावर डिपेंड असतो? तर डेप्थ ऑफ द क्रिवाइस. तो क्रिवाइस किती डेप्थचा आहे. विड्थ ऑफ द गॅप, तो गॅप किती विड्थचा आहे. अँड द नंबर ऑफ द क्रिवाइसेस मेजर प्रेझेंट इन द मेटल. मग काय करायचं? नंबर ऑफ द क्रिवाइसेस काय करायचं? मेटलवरचे असणारे प्रेझेंट करायचे. केमिकल नेचर ऑफ एन्व्हायरमेंट. डिफरन्स इन O2 कॉन्सन्ट्रेशन इनसाइड अँड आउटसाइड. ओके.